नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण काकडीमध्ये बेसन ओतून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की घरचे सर्व आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 2 काकडी घेतलेली आहेत। तर काकडी अशी हिरवी गार बघून घ्यायची, म्हणजे चवीला सुद्धा अगदी छान असतात। कधी कधी आपल्याला भाजी काय करू हा मोठा प्रश्न पडतो। तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येकाच्या घरी काकडी असतेच। तर आज आपण हीच काकडी वापरून याची मस्त अशी रेसिपी बनवूया। तर आता आपण हवं तर काकडीची साल पिलरने काढून टाकू शकतो, पण मी इथे काकडीच्या सालासहित ही रेसिपी बनवणार आहोत। आता यानंतर इथे एक मोठं ताट घ्यायचं किंवा प्लेट घ्यायची व सर्वात आधी या काकडीचं पुढचं टोक आणि हा देठाचा भाग कापून टाकायचा। आता यानंतर अजून एक काम करायचं, जो काकडीचा टोकाचा भाग असतो तो थोडासा काकडीवरती फिरवून घ्यायचा, यामुळे काकडी कडवट लागत नाही। तसेच काकडी थोडीशी खाऊन सुद्धा पाहायची। आपल्याला इथे कडू काकडी अजिबात वापरायची नाही, ती आरोग्यासाठी चांगली सुद्धा नसते। आता यानंतर इथे खिसणी घ्यायची, तर इथे शक्यतो मोठ्या खिसणीचाच वापर करायचा व ही काकडी आपल्याला इथे खिसून घ्यायची आहे। जर बारीक खिसणीने काकडी खिसली तर खूप पाणी होतं, पण आपल्याला आवडत असेल तर आपण बारीक खिसणी सुद्धा वापरू शकतो, पण मी तर म्हणेन शक्यतो मोठ्या खिसणीचाच इथे वापर करावा। तर आता इथे दोन्ही काकडी खिसून झालेल्या आहेत। काकडी खिसायला अजिबात वेळ लागत नाही। आता यानंतर ही काकडी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता ही काकडी आपण बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं। आता तेल थोडं गरम झाले की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची। तर मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे। तर जिरे सुद्धा इथे चांगले फुलले पाहिजेत। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची। तर ही कढीपत्त्याची पाने सुद्धा चांगली तडतडली पाहिजेत। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या, किंवा इथे मी मोठ्याच कापून घातलेल्या आहेत। आता मिरच्या सुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा। तर कांदा मी इथे मीडियम साईजमध्येच कापलेला आहे। आपल्याला हवं तर आपण मोठा किंवा बारीक सुद्धा कांदा इथे कापून घालू शकतो। तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। तर ही आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे आलं लसणीचा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो सुद्धा घालायचा। तर टोमॅटो सुद्धा इथे चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा, आणि शक्यतो टोमॅटो हा बारीकच चिरायचा, किंवा आवडत असल्यास मोठा कापून घातला तरीही चालेल। आता टोमॅटो सुद्धा इथे चांगला मऊ झालेला आहे। आता यानंतर बाकीचे मसाले घालूयात। तर छोटा पाव चमचा हळद, आता बेसन वापरणार आहोत तर छोटा अर्धा चमचा हिंग सुद्धा घालायचा। यानंतर छोटा 1 चमचा गरम मसाला सुद्धा घालायचा। गरम मसाल्याने याची टेस्ट अजूनच वाढते, म्हणून गरम मसाला वापरलेला आहे। आपल्याला नसेल वापरायचा तर आपण स्किप सुद्धा करू शकतो। तसेच यामध्ये हवं तर आपण लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकतो, पण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही। आपण हवं तर दोन्ही सुद्धा थोडं वापरू शकतो। आता यानंतर खिसून ठेवलेली काकडी यामध्ये घालायची, व आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, व ही जी काकडी आहे ती या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, म्हणजे घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात। आता सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल, कारण यामध्ये काकडीचं पाणी असतं। तर काकडी थोडी परतवली की हे पाणी थोडंसं कमी होतं। तर अजून यामध्ये आपण मीठ नाही घातलेलं, तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। तर नंतर यामध्ये आपण बेसन सुद्धा घालणार आहोत, तर त्या अंदाजाने मीठ आत्ताच घालायचं। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये अगदी चांगलं मिक्स होतं। आता काकडी चांगली परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं व फक्त 1.5 ते 2 मिनिटासाठी बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं। तर काकडी शिजायला खूप वेळ लागत नाही, आणि इथे तर आपण काकडी खिसून घेतलेली होती। आता एक 1.5-2 मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया, तर इथे आपण बघू शकतो याला पाणी सुटलेलं आहे। तर काकडीमुळे व घातलेल्या मिठामुळे हे पाणी सुटतं। आता यानंतर
यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. तर इथे मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे. आता मी इथे वाटीनेच बेसन टाकणार आहे. आपल्याला हवं तर आपण चमच्याने सुद्धा बेसन यामध्ये टाकू शकतो. तर आता बघू शकताय मी एका हाताने हे बेसन थोडं थोडं ओतत आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने मी हे परतून सुद्धा घेत आहे. असं केल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत व बेसन थोडं थोडंच घालायचं म्हणजे बेसनाचा नीट अंदाज येतो व गुठळ्यासुद्धा होत नाहीत. तर काय करायचं, चमच्याने हे परतवताना ना थोडंसं करत म्हणजे थोडंसं दाबतच परतवायचं म्हणजे ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा मोडल्या जातात. तर आता इथे बघू शकता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, पण अजून मी थोडंसं यामध्ये बेसन घालणार आहे कारण मला ही रेसिपी थोडीशी घट्टच बनवायची आहे. आपल्याला आवडेल तशी आपण घट्ट किंवा सैल ही रेसिपी बनवू शकतो. तर त्या प्रमाणात आपल्याला बेसन घालायचं आहे. जर आपल्याला ही रेसिपी एकदम सैल म्हणजे पातळ बनवायची असेल तर बेसन घालायच्या आधी यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं व पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर मग यामध्ये बेसन घालायचं. तर बघू शकताय आता ही रेसिपी अगदी व्यवस्थित झालेली आहे म्हणजे थोडीशी घट्ट बनवलेली आहे. यापेक्षा जास्त घट्ट बनवायची नाही कारण थंड झाल्यावरती ती अजून घट्ट होते. तर आता यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून मिनिट ते 1.5 मिनिटासाठी हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि बघू शकताय पाऊण वाटी बेसनमधलं फक्त 2 चमचे बेसन शिल्लक राहिलेलं आहे. आता यानंतर म्हणजे 1.5 ते 2 मिनिटानंतर हे झाकण काढून पाहूया आणि बघू शकताय वाव काय मस्त इथे ही रेसिपी तयार झालेली आहे. याला आम्ही काकडीचं पिठलं म्हणतो, कुठे कुठे याला काकडीचा कोरडासुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून आवर्जून कळवा. तर बघू शकताय काय मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. म्हणजे हे काकडीचं पिठलं अगदी छान तयार झालेलं आहे. याचा घमघमाट सुटलेला आहे. आता यानंतर मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया. तसेच हवं तर यामध्ये आपण खोवलेलं खोबरंसुद्धा घालू शकतो किंवा शेंगदाण्याचा कूट जरी घातला तरी अजूनच टेस्टी होईल. आणि पुन्हा हे एकदा परतून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स होते. तर बघू शकता इथे आपलं काकडीचं पिठलं म्हणजेच काकडीचा कोरडा तयार झालेला आहे. बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर आता आपण इथे गॅस बंद करूया आणि बघू शकताय काय मस्त इथे काकडीचं पिठलं तयार झालेलं आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघू शकताय असं गरमागरम काकडीचं पिठलंसोबत ना 2 चपाती किंवा भाकरी जास्तच जातील इतकं हे टेस्टी लागतं आणि घरातील सर्वांना नक्कीच आवडेल. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर खूप छान हे पिठलं तयार होतं. तुम्ही एकदा नक्की करून पहा. काकडी तर सध्या आपल्या घरात असतेच. तर एकदा ही रेसिपी आवर्जून करून पहा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि कमी साहित्यात बनते, कमी वेळेत बनते. आपण ही रेसिपी डब्यालासुद्धा देऊ शकतो. थंड झाल्यानंतरसुद्धा हे छानच लागतं आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं. आपण हे भाकरी, चपाती किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.